देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देन देवान दिलं ना आम्हाला कौर, पीक दर्यात रेती मीठ आणि म्हावर. ऐशी ही आमची शेती बर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. पोर कोल्याची लाटांशी घेतान टकरी, धंदा धोक्याचा दर्याची करतान चाकरी. डुलतान मचव पाण्यावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. नात दर्याशी कोल्याच्या जीवाचं चोरलं, रतन मोत्याचं त्याच्यानं आम्हाला गावलं. बसलाय इसनू कमलावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देन देवान दिलं ना आम्हाला कौर, पीक दर्यात रेती मीठ आणि म्हावर. ऐशी ही आमची शेती बर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. पोर कोल्याची लाटांशी घेतान टकरी, धंदा धोक्याचा दर्याची करतान चाकरी. डुलतान मचव पाण्यावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. नात दर्याशी कोल्याच्या जीवाचं चोरलं, रतन मोत्याचं त्याच्यानं आम्हाला गावलं. बसलाय इसनू कमलावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर. देन देवान दिलं ना आम्हाला कौर, पीक दर्यात रेती मीठ आणि म्हावर. चला चला या दर्शन दर्शन
काय तेच म्हटलं. आपला ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरचा झेंडा आहे. हा जो झेंडा आहे तो आशापुरी मातीचा कोळी बांधवांचा आहे, मच्छीमार बांधवांचा आहे ना हा झेंडा. रामकृष्ण हरी माऊली. मी आयुष्या सर्व एडवण ग्रामस्थांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आज आम्ही सर्व महाराज मंडळींना बोटीतून फिरायला नेत आहोत. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा ताई. वैष्णवी मेर. ओके. साक्षी मेर. नाव सांगा ना. आम्ही आळंदीकर महाराज मंडळी येडगवन गावच्या 11 वाजता या ठिकाणी आमचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्याच चतुर्थ आम्हाला या ठिकाणी समुद्राचं दर्शन होत आहे. समुद्राचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन म्हणलं तरी चालेल. तर त्यांनी आम्हाला बोलवलं, याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. शब्द थांबतो. महाराज आपलं नाव. विठ्ठल महाराज आळंदीकर. हरिभक्तपराय विठ्ठल महाराज आळंदीकर यांच्याशी आपण आता संवाद साधत होतो. महाराज आपलं नाव. प्रमोद महाराज. प्रमोद महाराज. कृष्णा महाराज सरकटे. कृष्णा महाराज. माऊली महाराज. माऊली महाराज ठोंबरे. अक्षय महाराज. अनिकेत महाराज धुमाळी. सचिन महाराज सदगिरी. विलास महाराज सदगिरी यांचे. हा निकम महाराज आपलं नाव. कृष्णा महाराज निकम. चला. सचिन महाराज गीते. मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण सचिन महाराज गीते आहेत. भागवताचार्य हरिभक्तपरायण पार्थ महाराज पाटील आहेत. सौरभ महाराज जायबाई. रामायणाचार्य हरिभक्तपरायण सौरभ महाराज जायबाई आहेत. सर्व महाराज. आपलं महाराज चैतन्य महाराज शिरेकर आहेत. अशा पद्धतीने सर्व महाराज मंडळी आलेले आहेत. आता त्या महाराजांसाठी थांबले ना आपण. मग मी कोणत्या वेळात बसू. साक्षी दे. नाही मी. हा तुम्ही जा. बोला की नाव सांगा फक्त. निखिल तरे. तर नशिबात काय गोष्ट आहे ती सांगता येत नाही. आता समुद्र विहाराचा सुंदर असा आनंद आम्हाला भेटतोय. आमच्या सोबत हलू नका.
अशा पद्धतीने समुद्र विहाराचा आनंद घेताना सर्व महाराज लोक आहेत, राजे आहेत. अण्णा तटस रे किती छान वाटते बघा. रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी. हे प्रभू हरि नाम जगन्नाथम परमानंदी. का हलवतय आता? कोण हलवतय? वस्तू येत ना गत आहे आपल्याकडे. रामकृष्ण हरी राम रामकृष्ण. सगळ्यांचं घेऊया आपण. मागच्या वेळेस सोबत आमचे महाराज आहे. दाजींचा पाय दुखू लागला आहे. अशा पद्धतीने बोट असते कोळी बांधवांची. फार सुंदर पद्धतीने बोट असते आणि सर्व काही म्हणजे 15-15 दिवस ते लोक येत नाही. त्यासाठी चहाची सुद्धा व्यवस्था असते. आपण जाऊन बघणार आहोत आणि चला या ठिकाणी पाहूया आपण. ह्या अशा पद्धतीने सर्व कोळी बांधव आणि हे ऑपरेटिंग सेक्शन आहे. इथून ऑपरेटिंग होतं. फार सुंदर पद्धतीने ऑपरेटिंग करतात. इथून कोळ्यांचा राजा आशापुरी मातेच्या आता ह्या बोटीमध्ये आपण बसलेलो आहोत. आता वरती जायचं आपल्याला. महाराज कसं जायचं? हो वरती. हो आता काही वेळातच महंत मठाधिपती हरिभक्त परायण गुरुवर्य विष्णू महाराज केंद्रे यांचं आगमन होणार आहे या बोटीवर. तेही आता बोटीचा कसा आनंद घेत आहेत ते मी आता तुम्हाला दृश्य स्वरूपात दाखवणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण बसाना बसा नाही येणार आहे बाबा. रस्त्यानं जाताना तुम्ही सेफ मध्ये बसा. एक तास जायला लागेल आपल्याला. एक तास जाणार चालेल ना? रात्रभर आम्हाला फिरवा. काय बाबा येत नाही तर काय घेऊन यायचं आपण? हरिपाठ माशांसोबत आपण हरिपाठ चालू गेला. किती खुश आहे मग छोटा. आवडलं का तुला? छोट्या मागची बाग पडची मोर. त्यांच्या एकदा तुमच्या मोबाईलवर करा ना फोन. सुनील महाराज करतोय ना मी. सुनील महाराजांना कसलं दाजींची आम्ही दिसतो ना. सरकटे महाराज ना. हरिभक्त परायण महंत गुरुवर्य विष्णू महाराज केंद्रे शास्त्री यांचं प्रस्थान झालेल्या बोटीवर सर्व कोळी बांधवांनी त्यांना आता बसवलेलं आहे. ही छोटी बोट खरं तर मोठ्या बोटीपेक्षा छोटी बोटीतला प्रवास हा खरंच आव्हानात्मक असतो, थरारक असतो एक प्रकारचा. कारण की बोट पूर्णपणे हालत असते ती छोटी बोट आणि त्यामुळं बऱ्याच वेळा भीती वाटते की आपण समुद्रात पडतो की काय. छोटी बोटीतला प्रवास हा खरंच रोमांचकारी असतो. महंत मठाधिपती विष्णू महाराज केंद्रे शास्त्री आता या बोटीमध्ये छोट्याशा बोटीमध्ये बसलेले आहेत. वल्लव रे नाकवा वल्लव 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 रे नाकवा वल्लव वल्लव.
सुंदर अशा पद्धतीने बोट वलवत या मोठ्या बोटीपर्यंत येणार आहे. सर्व मच्छीमार बांधवांची सुंदर अशी दिसायला अगदी सुबक आणि आकर्षक वाटावी अशी बोट या ठिकाणी लावली जाते. 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा मच्छीमारीसाठी ती ह्या बोटी सज्ज होणार आहेत. फार सुंदर. महाराज येत आहेत तोपर्यंत सुंदर असं कोळी गीत ऐकूया. सोबत कृष्णा महाराज वाघ सुद्धा आहेत. त्याचबरोबर महाराजांचे सारथी तेही आहेत. कोटी सूर्य फीक झालं गाता देवा तुझी ओवी जीवाची गाता देवा तुझी ओवी. महाराज महाराजांनी आपल्याला शेक हँड केलेला आहे. तीन मिनिटं लागतात हे पोचायला. बोटीवरनं चढायचं कसं हे आपण पाहणार आहोत. कारण की बोटीमधून प्रवास करणं सोपं आहे. चिरगुट कराया जतन करिता कष्ट. पाणी आला बापरे. महाराज राधे राधे. दर्यावरी आमची डोली डोली घेऊन माशाच्या डोली.
ते का फेमस आहे याचं कारण काय माहिती का? ते अगदी तळमळीने आणि मनातून बनवतात. तर या सागराला पाहिल्यानंतर अशा आशापुरी माता ना, त्या आशापुरी माता वाने भरोनिया ताटी, वाने भरोनिया ताटी, वाने भरोनिया ताटी, नंदा घरी झाली दाटी, वाने भरोनिया ताटी, नंदा घरी झाली, नंदा घरी झाली दाटी, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, वाने ऐसी गलबल झाली, ऐसी गलबल झाली, दासी जनी हेल घाली, 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 गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, 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 गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरु गोविंद महाबा की जय जय.
अशी बोट हलती ना त्याच वाटतं आता काय होईल काय नाही. दर्यावरी आमची ढोले होडी घेऊन माशाच्या डोलीनं आम्ही आहो जातीचे कोली, आम्ही आहो जातीचे कोली. वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव, वल्लव रे नाकवा वल्लव वल्लव. इतका आनंद आणि थोडी इतकी फास्ट चाललेली आहे खरंच काय सांगू तुम्हाला. कॅमेरा धरताना पण आवड होतं इतकं स्पीडमध्ये. हा अनुभव किती दृश्य स्वरूपात दाखवायचा प्रयत्न केला तरी तो सांगता येत नाही, कारण की प्रत्यक्षदर्शी जे फील होत आहे, ज्या वेदना संवेदना होतात त्या आम्हाला पाहिजे. कारण की नॉर्मल बोटीमध्ये पोचणं वेगळं, मच्छीमार बांधवांच्या असणाऱ्या त्या बोटीमध्ये बसणं वेगळं.
एकदम म्हणजे चित्तथरारक पद्धतीचा त्यांचा प्रवास असतो. त्यांना याचं काहीच वाटत नाही. सागराशी नातं जोडणाऱ्या माणसाने रचना तयार केली बघा. नाटा चिरत ही होडी समुद्रामध्ये वावरत आहे. रामकृष्ण आमचे आदरणीय मठाधिपती हरिभक्तपरायण गुरुवर्य विष्णू महाराज केंद्रे शास्त्री यांनीही या सर्व वारकरी मुलांच्या समवेत महाराजांच्या समवेत बोटीचा आनंद घेतलेला आहे. महाराजांचं या बोटीमध्ये वास्तव्य म्हणजे खूप आनंददायी आहे. त्यांनी बोटीतून प्रवास करणं खरं तर सहज शक्य नव्हतं, परंतु फार वेळ काढून त्यांनी मच्छीमार बांधवांच्या विनंतीला मान देऊन या बोटीमध्ये सफर केलेली आहे. आनंदाची डोळे आनंद तरंग काय असतो त्या सागराला पाहिल्यानंतर कळतं. उन्माद असतो सागराचा, तर तो सागराचा उन्माद त्याचं रौद्र रूप दोघंच वाटतं. फक्त त्याला परमार्थाची सांगता येते. रामकृष्ण हरी महाराज. धन्यवाद. वेळ दे ग देवा तुझा विसर गुण गाईन आवडी त्याची माझी सर्व होडी. नकळे धनसंपदा संत संपत्ती येईल सदा. सुंदर अशा पद्धतीने सारथी ज्ञानेश्वर महाराज प्रवास करतायत. आनंद लुटताना सर्व वारकरी बांधव महिला वारकरी सुद्धा इतिहास आहेत. खरंच आनंदाची डोळे आनंद राम. आशापुरी माता कोणती आणि हे महादेवाचं मंदिर. शूटिंग करताना हात पडले जातात.
बघा हे दादा अँकर टाकला यांनी, अँकरच म्हणतात त्याला ना. गळ 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 तुम्ही आज चालत येणार खरंच त्यांना आतमध्ये जा ना त्यांच्यासोबत सारथी सोबत आतमध्ये ऑपरेटिंग चल तुम्ही जाऊ या ना तुम्ही आतमध्ये बघा.
कसं असतं सांगा ना जरा ऑपरेटिंग महाराजाला सांगा पुन्हा हे कसं करा महाराज असं काय बरं आहे ना या सर्व जण रे आशापुरी माऊली रामकृष्ण हरी समुद्र वसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादपर्शमस्मे होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी काय करावी साधने फळ अवघेचे आज अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने ज्ञानोबराय तुकोबराय संतांच्या कृपेने समाजयोगी त्यागमूर्ती निष्काम कर्मयोगी उर्वरी गोविंद महाराज केंद्र बाबांच्या आशीर्वादाने आणि आशापुरी माऊली बोट या बोटीमध्ये आज आपण या ठिकाणी सर्वजण गावकरी मंडळीच्या सहवासात आम्ही आहात आणि या बोटीचं महत्त्व असे गेले अनेक वर्षे दिंडी क्रमांक 43ला पंढरपूरमध्ये गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या बोटीच्या नावाने अन्नदान करतात. अन्नदान का करतात या ठिकाणी गेले अनेक वर्ष बाबांचा आशीर्वाद घेऊन ज्यावेळेस समुद्रामध्ये येता आपण बघितलं या ठिकाणी निसर्गाची कशी कृपा आहे. समुद्रात आल्यानंतर घरी माणूस जाईल याची शाश्वती नसते. काही ठिकाणी काही माणसं जिवंत असून मेल्यासारखी असतात. तसा हा प्रवास आहे. अनेक या ठिकाणी वादळाला तोंड देऊन आपण प्रवास करत असता. पण यांची भावना अशी आहे की अन्नदान पंढरपुरामध्ये केलं की आमचा विठू माऊली आम्हाला कुठलाही त्रास होऊ देत नाही, धंदा व्हावा हा गुरुवारी महाराजांचे आशीर्वाद त्यांच्या मागे राहोत एवढीच प्रार्थना करतो. आणि असंच त्यांच्याकडनं संसारामध्ये संसार करत असताना परमार्थ घडो एवढीच आशापुरी माऊलीची आणि प्रार्थना. रामकृष्ण हरी. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य केंद्रे महाराज की जय. आशापुर महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. पाहिलं का सर ना महाराज हा बस त्याच खरबुड्याच्याच राहून द्या महाराज. नाही पूर्ण नका. मला नको बाबा बस या बागडगले आईला उकानाला मोठे नाही. ते क्लिअर नाही येत महाराज. लाईट सूर्याची इकडे क्लिअर आहे.
बघा आता. काय करावी साधने महाराजांसोबत जाणे जाणे होय होय वार करी शूटिंग मला जय श्रीराम महादेव महादेव. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. काळजी माझी होय होय वार. पुढं पुन्हा ठीक आहे. या इथं उभा राहा काका. तिकडे बघा तिकडे बघा. फोटो काढा. नाही या इथे या जोडीने या. पोरं कुठे गेले? कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, आशापुरी माता की जय, श्री गुरु गोविंद महाराज की जय. हर हर. करा 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 तुम्ही करा की तो बघतो तोपर्यंत.
मोठं काम यांच्या माध्यमातून वैदिक काकांच्या माध्यमातून संपन्न होत आहे. त्याला शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं, या ठिकाणी पुनर्प्रतिष्ठा जसं म्हटलं जातं तसं या बोटीचं काम या ठिकाणी या परिवाराने केलं. जेवढ्या काही बोटी आहेत त्यापैकी सर्वात मोठी बोट ही दिसते आणि बोट म्हणजे यांची शेती आहे. हाच यांचा भगवान परमात्मा या सांगतात की कर्म करत असताना कर्माचे अनेक प्रकार आहेत. काही शेतीप्रधान माणसं असतात, काही ज्ञानप्रधान माणसं असतात, तसं कर्मप्रधान माणसं या ठिकाणी ही आमचे मच्छी बांधव समाज आहे. इथे या ठिकाणी या बोटीमध्ये पूर्ण यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे ही बोट, ही भगवंताने काही साधनं सांगितली जातात. हा प्रसंग या ठिकाणी समर्पित करत असताना अगदी यांच्याकडनं आता भगवंताला विनंती करतो की उत्तर त्यांच्याकडनं सेवा घडो आणि सेवा घडत असताना यांना उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे अतिशय निर्विघ्नपणे ज्या देव एवढीच भगवान शंकराची प्रार्थना. जय हो रामकृष्ण. माझं नाव प्रभाकर वासुदेव बैती. बाबत आता आमचं तसं धंदा बघितला तर शेवटी ईश्वराच्या कृपेने काय खूप काही चांगलं आहे आणि तसं महाराजांच्या कृपेने पण अधिक चांगलं व्हावं एवढीच इच्छा होती. हां, तसं बघितलं आमचा व्यवसाय मोठा आहे आणि मी आजच्या दिवसापासून आज जर गेलो समुद्रात तर 12 ते 13 दिवसात येतो. त्यावेळेला सगळी जी मच्छी येते ना त्या मी कोल्डरूममध्ये ठेवतो आणि आमची मच्छीमारी 13 दिवसाची असते आणि पूर्ण 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट ते 1 जानेवारीपर्यंत हा 4 महिन्याचा पिरियड असतो. त्याच्यात आम्हाला एक खलाशी 1,60,000ला एक खलाशी पडतो. असे 14-15 खलाशी असतात. त्यांना तेवढा आम्हाला पगार द्यावा लागतो आणि एका वेळेला आम्हाला बोट जाण्याचा खर्च हा 1.5 ते 2.5 लाखाचा खर्च असतो. त्यावेळेस मी आता आम्ही धंदा करतो तर 4 वर्ष झाली आणि सेकंडमध्ये आम्ही 15 लाखाला घेतलेली आहे. खूप काय बरं आहे आणि या वर्षात अधिक चांगलं. अगोदरच्या वेळेला बाबा आले होते पहिल्याच वर्षी, त्या वर्षी आम्हाला खूप काय प्रगती होती. त्यावेळेला तर पहिल्या वर्षी खूप काय प्रगती झाली आणि मधले 1 वर्ष असं गेला. पण प्रत्येक वर्षीच नाही, तसंच धंदा चालतो जसा आहे. एखाद वर्ष चांगला चालतो, एखाद वर्ष असं जोरात आहे. ह्या वर्षी खूप मस्त आहे एकदम. आणि महाराजांचे पाय लागले आमच्या बोटी, आमचं नशीब तेवढे चांगलं असं आम्ही समजतो. रामकृष्ण. धन्यवाद.